नमस्कार, तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज. आरोग्य दूत न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. समाज हित आणि विद्यार्थी कल्याणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल. दिनांक 4 मे 2025 रोजी सोयगाव तालुक्यातील आमखेडा येथे समर्पण फाउंडेशन आणि करिअर मार्गदर्शन केंद्राच्या उद्घाटनाचा भव्य सोहळा पार पडला. या प्रेरणादायी कार्यक्रमाला मुख्यमंत्री साहित्य निधी कक्ष प्रमुख रामेश्वर दादा नाईक आणि रणोत्सव संघाचे प्रांत ग्रामविकास संयोजक विलाजी दही भाते यांची विशेष उपस्थिती लाभली. गुलाबी फीत कापून उद्घाटनाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले आणि नितेश राजपूत व अनंत जगताप यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा सन्मान करण्यात आला. समर्पण फाउंडेशनचे प्रमुख हर्षल फुसे यांनी प्रास्ताविक भाषणात या उपक्रम मागील उद्देश विषद केला. सोयगाव तालुक्यातील काही स्वयंस्फूर्त तरुणांनी ग्रामविकास, पर्यावरण, आरोग्य, कृषी यासारख्या क्षेत्रात सेवा देण्यासाठी हे व्यासपीठ उभं केलं आहे. त्याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांसाठी मोफत करिअर मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आले आहे, ज्यातून ग्रामीण भागातील तरुणांना दिशा मिळणार आहे. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक विलास अण्णा दही भाते यांनी आत्मनिर्भर गाव संकल्पनेवर भर दिला. ते म्हणाले, गावातील समस्या गावातच सोडवण्यात, गावातील उत्पादनांना गावातच बाजारपेठ निर्माण व्हावी आणि विदेश वस्तूऐवजी स्थानिक वस्तूंना प्राधान्य द्यावे. त्यांनी विश्वास व्यक्त केला की समर्पण फाउंडेशनच्या माध्यमातून सोयगाव आणि आमखेडा ही गाव निश्चितच आत्मनिर्भरतेच्या दिशेने वाटचाल करतील. आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.